टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ॲक्च्युली आरोपी हा फिरस्त आहे। तो बऱ्यापैकी बस स्टँडवरती वगैरे अशा चोऱ्या मारायचं हे करतो, त्यामुळे त्याला बरेच असे बस स्टँड ठिकाणं वगैरे माहिती आहे, त्यामुळे तो फिरत आहे। तर थोडंसं त्याच्यामुळे त्याला शोधण्यामध्ये हे येत आहे, परंतु बऱ्यापैकी आम्हाला लीड्स मिळत आहेत आणि त्याच्यावरती आमच्या टीम वर्कआउट करत आहेत। जवळपास 13 टीम आहेत ज्या ह्याच्यावरती वर्कआउट करत आहेत। क्राईमच्या 8 आहेत, झोनच्या 5 टीम आहेत आणि 2 DCP आहेत, क्राईम DCP आणि आम्ही स्वतः हे सगळा तपास मॉनिटर करत आहोत याच्यामध्ये आणि टीम रात्रंदिवस याच्यावरती काम करत आहेत। त्याचबरोबर माननीय आयुक्त सरांनी आता 1 लाखाचं बक्षीसही याच्यावरती डिक्लेअर केलेलं आहे की जर कुणी कारण तो आजूबाजूच्या परिसरात वगैरे गावाच्या फिरत असेल तर लोक त्याला पकडून देऊ शकतात। या दृष्टीने 1 लाखाचं बक्षीसही त्याच्यावरती डिक्लेअर केलेलं आहे। याच्यावरती आणखी सुद्धा गुन्हे जे आहेत ते दाखल असल्याची माहिती मिळते। नक्की तुझी पार्श्वभूमी रात्रीपासून तपासामध्ये काय समोर आली? ॲक्च्युली मी काल सांगितलं त्या पद्धतीनंच त्याच्यावरती चेन स्नॅचिंगचे आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत। शिक्रापूर, शिरूरला वगैरे स्वारगेट पोलीस स्टेशनला पण त्याच्यावरती एक गुन्हा पॉकेटमारीचा दाखल आहे। त्याची प्रॉपर्टी ऑफेन्सची एकूण त्याची बॅकग्राऊंड आहे। त्याची आई त्याचबरोबर घरातल्या काही व्यक्तींची चौकशी केल्याची माहिती आहे किंवा टीम घरी जाऊन तपास करते अशी माहिती? हो, ऑलरेडी परवापासून ते तपास चालू आहे। त्याची बायको आहे, त्याचे आई वडील आहेत, त्याच्या भावाला चौकशीसाठी इकडे आणलेलं आहे आणि आता बाकी लोकांनाही चौकशीसाठी आम्ही आणत आहोत। एक 4-5 गुन्हे तर त्याच्यात 2019 पर्यंतचे दाखल आहेत, ज्याच्यामध्ये चेन स्नॅचिंग आणि 379, 394 वगैरे असे गुन्हे आहेत। 13 पथकं आहेत आता त्याच्यावरती दाखल आहेत आणि लवकरच अरेस्ट होईल असं त्याच्यामध्ये आम्हाला आशा आहे। काल जी तोडफोड झाली त्यात गुन्हा दाखल झाला, त्याच्यावरती आपण नंतर बोलू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।